वर्षी गहू पेरणार आहात, तर सोयाबीनची लागवड जास्त करणार, नाही का? तर एक सांगतो, गहू तुम्ही जास्त पेरू नका, कारण की सोयाबीन पुढच्या वर्षी जे काही बियाणे येणार आहे, त्यांची काही गॅरंटी नाही. कारण की सोयाबीनचं बियाणंही महाग आहे आणि सोयाबीनचं जे बियाणं येणार आहे, कारण की यावर्षी बघा, यावर्षी सोयाबीन कोणालाच पिकले नाही. खूप सोयाबीनची म्हणजे पिकी नाही झाली आणि उगवणशक्ती तर होती, पण जे काही भरण आहे, ते भरण क्षमता बरोबर नव्हती. आणि ज्या कंपनीचे प्लॉट आहेत, मोठमोठे प्लॉट, जसं निसर्गाचं वातावरण आपल्या पिकावर पडलं, तसं त्यांच्याही पिकावर पडलं असेल. तर असं वाटत आहे की पुढच्या वर्षी सोयाबीनची बियाण्याची बॅगही महाग राहणार आणि काही असं गॅरंटी नाही राहणार, की ही सोयाबीन पिकणारच म्हणून. तर सोयाबीनचं पेरताना खूप 100 वेळा विचार करावा लागेल 2026 मध्ये. तर असं माझं म्हणणं आहे, की जास्तीत जास्त कॉटन लावा.